आहे व्यवस्थित चालू आहे ना? तर असे खूप सोपे प्रश्न आहेत, त्याचा आपण घ्यायचे आहेत. नाव ॲड बिर्याणी का? नावाबालचा पलीकडचा उद्देश म्हणजे असा होता, हं. की पहिला शाही चिकन दम बिर्याणी होतं आपलं. बरं. मग त्यानंतरनं कसं शाही चिकन दम बिर्याणी आपलं स्वतःचं नाव होत नाही. हं, हं. तर घरातली पण म्हणलीत, बहीण वगैरे म्हणलीत, की हं. स्वतःचं नाव काय तर दे. हं. माझं तर नाव तुम्हाला माहिती आहे, माझं नाव एडी नाही आहे. मला कॉलेजमध्ये एडी हं. म्हणायचे. हं. मग म्हणजे प्रेमानं ते. प्रेमानं. हं. माझं नाव रिअल नेम आदम आहे. हं. सो मला एड्या-एड्या, आद्या-आद्या असं म्हणायचे. मग ते भाऊ पण म्हणला, सगळे हं. म्हणलेत. तर म्हणलो जाऊया आता ॲडीच बिर्याणीच टाकूया. ओके. ते ब्रँड पण होईल ना आज ना उद्या. हं, हं. मग एवढं कष्ट करायला लागले म्हणल्यावर ते ब्रँड नाही हं, झालं तर हं. काय फायदा नाही ना त्या गोष्टीत. मग तरी सुरुवात कधीपासून केलीस तू? सुरुवात एक 3-4 वर्ष पलीकडे. 4 हो, वर्षापलीकडे. हो, हो. म्हणजे कोरोनाच्या अलीकडेच का? कोरोनाच्या अलीकडं. ओके. मग कोरोनामध्ये कसं मग मॅनेज केलंस? मॅनेज म्हणजे कसं घरातूनच द्यायचो मी अच्छा. डिलिव्हरी वगैरे. ओके. घरातून येऊन माझे एवढे कस्टमर म्हणजे कोरोनाच्या आधी, हं. ज्यावेळी मी स्टार्टअप चालू केलेला, हं. त्यावेळी एक बेस तयार केलेला मी कस्टमरांचा. म्हणजे तू सुरुवात केलंस म्हणजे दर 2019 हं. हं? 2019. सुरुवात केल्या पहिल्या वर्षी तुला रिस्पॉन्स मिळाला? रिस्पॉन्स म्हणजे दादा अडचणी खूप आल्या. अच्छा. फर्स्ट तर 2019ला महापूर आलेला तुम्हाला हं. माहितीच आहे. बरोबर. त्यामध्ये घर पूर्ण डॅमेज हं, झालेलं. हं, हं. तिथून म्हटलो आता जर्नी आपली लईच हं. म्हणजे हार्ड वर्कमध्ये जाणार आहे. हं, हं. मग त्यावेळी शॉप बंदच होतं. हं. त्यानंतरनं डोक्यात आयडियाज वगैरे आल्या, हं. की बाबा काय ना तर काय करायला करूया. पाहिजे. हं. मग फ्लेवर चिकन स्टार्टअप सगळ्यात पहिला आपण चालू केला कोल्हापूर जिल्ह्यात. बरं. म्हणजे लसूण 65 हं, वेगवेगळ्या हं, हं, प्रकारचे हं. चिकन हं, 65 हं. ते आपण चालू केले. हं. मग त्यात एक जाम बसला व्यवस्थित हं. आपल्याला. हं, हं. आणि त्यानंतरनं त्यानंतर मग तू हे केलंस चालू हळू तसं. करून एक-एक डिशेस वाढवत गेलो. अरे वाह! बेस्ट. ठीक आहे. म्हणजे तू प्रॉपर कोल्हापूरचा आहेस. प्रॉपर कोल्हापूरचा. म्हणजे जन्मच राहायला कोल्हापुरात झालाय. अरे! राहायला कुठं प्रॉपर? राहायला पहिला शाहूपुरीमध्ये होतो. आता अच्छा. स्वतःचं आपलं घर घेतलंय. घेतले. अरे हां. वाह! बेस्ट. तर आणि एक प्रश्न आहे, की आता बिर्याणीच्या बाबतीत बरेच आहेत आपल्या इथं हं. तसे. तर तू किलोवर देतोयस का पोर्शनवर? पोर्शनवर पण असते शॉपवर हं. आणि पर केजीच्या पण मी ऑर्डर्स घेतोय. ओके. दोन्ही हां, घेतोयस दोन्ही पण, तसं. दोन्ही पण. कारण म्हणजे आम्ही पार्टी कधी आलो तर तिथं तुझं पोर्शनच असतं. पोर्शनच फक्त असते शॉपवर. ऑर्डर द्यायला आधी लागते 1 1 किलोची दिवस असेल तर. आधी मला सांगायचे. जे हं. पार्टीज वगैरे आपल्या ऑर्डर असतात ते आपण मग देतो. फक्त चिकन का मटन चिकन, पण? मटन, अंडा, व्हेज अरे, सगळ्या प्रकारच्या सगळ्या बिर्याणी. प्रकारच्या. तुम्ही सांगाल अरे, ती बिर्याणी. अरे! बरं ठीक आहे. तुला मग तिथं पोर्शनला तरी किती घेतोस तू? म्हणजे एक हाल्फ पोर्शन, फुल पोर्शन कसं असतं? हाल्फ, फुल हाल्फ आपला आहे ते आता ₹110 करालोय मी बरं. आणि फुल आहे ते ₹180 अच्छा. मग आणि 180 परवडते? परवडतेच म्हणायचं. ते परवडण्यापेक्षा तुम्हाला एक अच्छा. सांगतो माझा हं. ₹260 चा कॉम्बो आहे. अरे! त्यामध्ये मी काय-काय देतोय माहिती आहे का? एक हां. फुल चिकन दम बिर्याणी, एक अच्छा. लेग पीस, अरे! 2 लॉलीपॉप, अरे! 100 ग्रॅम चिकन 65 अरे आणि रस्सा बापरे! कांदा लिंबू. अरे आता बोलू नकोस बाबा. मला भूक लागली आता. अरे भूक म्हणजे ठीक कसं आहे आहे. माहिती आहे काय? कमीत कमी 2 माणसं तर खाऊ शकतात. अच्छा. असा काय तर विषय आहे तो. अरे वाह! बेस्ट. भारी कॉम्बो केलाय तसा. हं, ठीक आहे. एक दिवस आपण नक्की जाऊया. आणि एक विषय झाला होता आपल्या इथं, हं. की 49 ला बिर्याणी. तू कधी हां, देशील? करणार. माझं स्वतःचं एक ड्रीम आहे. हां. तेवढे ड्रीम सक्सेस झाल्यावर पहिल्या दिवशीच मी 49 ला बिर्याणी करतो. अरे वाह! बेस्ट. म्हणजे लक्षात ठेवा ज्यावेळी ह्याचं स्वतःचं होईल शॉप म्हणजे तू आता स्ट्रीट फूडमध्ये आहे मी. ओके. स्वतःचं एक हॉटेल हॉटेल. ज्यावेळी स्वतःचं हॉटेल ह्याचं होईल, त्यावेळी फर्स्ट डेलाच ना? फर्स्ट डेलाच. नाहीतर मी बोलायचं आणि तू हे करायचं. फर्स्ट डेलाच. फर्स्ट डेला त्याची 49 ला बिर्याणी असणार. 100% अरे! तर एवढे कस्टमर आहेत तुझे, तर त्यातले रिपीट कस्टमर किती आहेत? 100% कस्टमर आहेत आपले हं, रिपीटमध्ये. म्हणजे आत्तापर्यंत तर म्हणजे मी 3 वर्ष बिझनेस करायला लागलोय, हं, की कस्टमरांची अशी कधी तक्रार नाही, की बाबा आयडिया हं. तुझी क्वांटिटी पण चांगली आहे. तुझं बोलणं सगळ्यात भारी तुझं बोलणं आहे. की कमी जास्त काय पीस वगैरे इकडे झाले हं, तरी पण हं, आयडिया तू ॲडजस्ट करून देऊ हं, शकतोयस. हं. आणि माझं कसं आहे मी चिकन 65 चे पण पीस ॲडजस्ट करून देतो. बरोबर. असं नाही की बाबा फक्त बिर्याणी विकण्याचं मी ज्यावेळेपासून स्टार्टअप केलाय, हं, हं, त्यावेळेपासून एक प्रामाणिकपणा ठेवलाय हं, हं. आणि तो आत्तापर्यंत आहे. तो पाहिजेच. तसं. ठीक आहे. आता तो म्हणजे ह्या प्रश्नातच मी ॲक्चुअली घेतलेलं तू बोललासच आता. हं, माणसं सगळी म्हणतात म्हणजे मी आता बऱ्याच जणांना पाठवते ना तुझ्याकडे म्हणावं हं, किंवा बाहेरचे कोण असतील हं, किंवा ब्लॉगर्सची आमची हं, मीट होते त्या हं. ह्याच्यात. "अरे लई बोलका दादा कसं असते तुला एक खरं सांगतो. बिझनेसमध्ये पडलं म्हणजे हं. पाण्यात पडल्यानंतर माणूस कसं पोहायला पोहायला शिकतोय. शिकते. तसं बिझनेसमध्ये पडल्यावर पहिला हं, म्हणजे एक पाया म्हणतोय आपण. हं, हे म्हणजे आपल्याला बोलणं यायला पाहिजे. हं.
जेवढं तू कस्टमर बरोबर एक कम्युनिकेशन ठेवशील, जेवढं बाबा कस्टमर बरोबर चांगलं बोलशील, बरोबर जेवढं जास्त बोलण्याचा प्रयत्न करशील, तेवढं बरोबर. कस्टमर तुझ्यावर अटॅच होते. हम्म. आणि अटॅच झाल्यानंतर ना ते कस्टमर कधी तुला म्हणजे तोडत तोडत नाही. नाही. भले आपल्याकडनं थोड्या मदत बिझनेस आहे म्हटल्यानंतर थोड्या मोठ्या चुका होत असतात. खरं कस्टमर ऍडजस्टमेंट करून घेते. बरोबर. हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे बिझनेसमध्ये. मी सगळ्यांना हीच गोष्ट सांगतो की कस्टमर बरोबर हा व्यवहार हा एकदम आपल्या घरच्यांबरोबर आई बाबांबरोबर म्हणा जसं आपल्या आपण ठेवतो सगळ्यांबरोबर ठेवतोय तसा आपला व्यवहार कस्टमर बरोबर पाहिजे. कधी ब्रेकअप झाला नाही? अरे ब्रेकअप व्हायला कोणतर असायला तर पाहिजे. अरे नाही, आता असू दे, लई पर्सनल चाललाय, पण तरी पण म्हणलं विचारूया. नाही तसा काही विषयच नाही भावा. कामातच मला कधी वेळ भेटला नाही आणि ते आणि लढतरी कुठे करू. नाही, कसं होते आमच्यासारखी मग शांत होता तरी म्हणून म्हणले. नाही तसं काही विषय ठीक आहे. नाही, उलट आहे तसा बोलका राहा. कारण कसं आहे, एक दिवस वाटलं तर शॉप बंद ठेव. खरं आम्ही तिथं आलो की तू बोलकाच आम्हाला पाहिजेस. कारण आम्हाला ते अटॅचच झाले. नाही त्यात काही विषयच नाही भावा. कारण की कसं आहे, माझ्या पर्सनल ज्या गोष्टी असतात ती मी बिझनेस मध्ये कधीच अटॅच करत नाही. बरोबर. नाही, बरं आहे, उलट तसंच ठेव. बरं ठीक आहे. आणि एक प्रश्न आहे की रस्त्याकडे आता तू करतोस तिथं, तुला काय प्रॉब्लेम येतात? अडचणी तर खूप आहेत, खूप म्हणजे खूप. कारण की शून्यातनं मी सुरुवात केलोय. असे दिवस होते की माझ्याकडे स्वतःचं शॉप पण नव्हतं. आता स्वतःचं शॉप आहे माझं, म्हणजे स्ट्रीट फूड. माझी गाडी स्वतःची आहे. पहिली स्टार्टिंगची जी गाडी होती त्यावेळी ₹800 भाडं होतं त्याला. ते ₹800 भाडं फेडण्या एवढा पण माझा बिझनेस होत नव्हता. बापरे. पहिला काय करायचं? सगळ्यात पहिला मिसळ पाव विकली दादा. अरे बापरे. मिसळ पावनं बिझनेस स्टार्ट केला. अरे. आणि मध्ये चहाचं पण म्हणलेलं असतं. चहा पप्पा करायचे. त्यांचा एक साईड बिझनेस तेवढाच करायचे ते. खरं पप्पांना पण तेवढं जमलं नाही. एक सांगतो बघ, बिझनेस मध्ये सपोर्ट आई बाबाचा खूप आहे मला. खूप म्हणजे त्यांच्यामुळे मी आज उभारलोय. कारण की एक दिवस असे काढले अक्षरशः रडलोय. मला इच्छा नव्हती. मी अजून पण सांगतोय, प्रत्येक माझ्या ह्याच्यात सांगतोय की मला या धंद्यात इंटरेस्ट पण नव्हता. खरं कसं एक लाज वाटायची कॉलेज लाईफ मध्ये. लाज वाटतेच प्रत्येकांना. खरं जसं यात पडलो तर आता कधी शॉप उघडू आणि कधी शॉपवर जाऊन कस्टमर बरोबर व्यवहार ठेवू आणि कस्टमर तुझा पहिला मला म्हणजे ज्यावेळी तू तिथं गेलास आणि तू आता म्हणलास पहिला मिसळचं केलंस, मिसळचं पहिल्या दिवशीचा एक्सपिरियन्स काय होता? पहिल्या दिवशी दादा अक्षरशः मला असं माणसं येऊन म्हणजे असे रोडवरनं माणसं बघत जायचे. म्हणजे नवीन स्टार्टअप असल्यावर कोण येत नसते, कसं आहे काय कोणाला काय माहिती नसते. सो खरं सांगतो, त्या दिवशी अक्षरशः मी कोणतरी येईल. माझे फ्रेंड्स भरपूर आले. माझ्या मित्रांनी मला भरपूर साथ दिला. आता नावं घेऊन शकत नाही, आपल्या कोल्हापुरात काही विषयच नाही, एवढे आपली पोर आहेत. प्रत्येक पोरांनी मला सपोर्ट दिला. माझ्या मित्रांनी, घरच्यांनी, सगळ्यांनी सपोर्ट दिला. म्हणजे ते याचे स्वतःहून मित्र येऊन बसायचे. तेव्हा माझा बिझनेस मी ग्रोथ करत गेलो. कसं आहे, एखाद्या शॉपवर गर्दी दिसली तर कस्टमर येते. ही एक मार्केटिंगची स्किल आहे. बरोबर. तर माझे मित्र येऊन बसायचे. मी मित्रांना बोलवून घ्यायचं, बसा रे तुम्ही बसा. एकेका वेळी असं केले की चिकन 65 पाव की जे असायचं मित्रांनी कसं पिले. अरे बापरे. आणि असं पण नाही फ्री मध्ये, पैसे देऊन खाल्ले. मित्रांचा पण भरपूर सपोर्ट आला. असे मित्र पाहिजेत खरोखर, त्याशिवाय नाही. माझे कसं आहे, मी आज ना उद्या माझं हॉटेल जरी मोठं झालं तरी मी ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला त्यांना कधीच विसरू शकत नाही. बरोबर. नाही, हे सुरुवातीचे हेच क्षण असतात जे कायमचे आपले मेमरीज बनतात. एक दिवस असे पण आल्यात, तुला पटणार नाही, अक्षरशः रडलोय मी म्हणलोय पप्पांना, मला बिझनेसच बास आहे, मला नको. कुठं तर कामाला जातो, महिन्याला येतोय पगार. खरं पप्पा आमचे एकच म्हणायचे, आदम बघ, आज तू जर हे व्यवस्थित पार पाडलास तर एक दिवस तुझं नाव होणार. आणि आज तुम्ही बघतायस, तुम्हाला सांगायची गरजच नाही. आता सगळे जवळजवळ आपले इन्फ्लुएन्सर सगळे येतात तुझ्याकडे, तर इन्फ्लुएन्सरचा सपोर्ट तुला कसा मिळाला? तुला खरं सांगू, ज्यावेळी स्टार्टअप चालू केलेला त्यावेळी म्हणजे असं म्हणजे सोशल मीडियावर ज्याचं चाललंय त्याच धंदे चालतात. माझं असं फ्रेंड्स वगैरे होते, म्हणजे एक ब्लॉगर वगैरे होते. त्यांनी पहिला स्टार्टिंग सुरुवात केली माझी व्हिडिओ वगैरे बनवायची. म्हणजे नावं आता घेत बसलो तर माझ्या पेजला एवढी जण येऊन गेलेत की नावं घेईल तेवढी कमी आहे. बरोबर, त्यातला मी पण एक आहे. खरं तुला सांगतो की आतापर्यंत म्हणजे जो बिझनेसवर मी आता इथपर्यंत आलोय ते ब्लॉगरांमुळे पण आलोय. कारण की त्यांना फूड पण आपलं आवडलं आणि प्लस म्हणजे आपल्या उभं एक लहान भावासारखं मला मानतात सगळेजण, जेवढे पण आहेत आपले आहेत बरोबर, सगळेजण मला लहान भावासारखं मानतात. मला प्रत्येक वेळी सपोर्ट करतात. मला आजपर्यंत कोणी असं नाही म्हणलेलं की आयडिया बाबा
इव्हन कसं होते, तुझं ज्यावेळी मोहब्बत का शरबत येते त्यावेळी तर हमखास सगळी येतात. ते विषयच वेगळा आहे रे, कोल्हापुरात आणला आहे त्यामुळे विषयच ते वेगळा आहे, काय वादच नाही. खरोखर चांगला आहे. इन्फ्लुएन्सरचा तुला सपोर्ट एक चांगला मिळाला त्यातनं. इव्हन तू बाकीच्या बिझनेसमॅनला काय सांगशील, म्हणजे जे दुसरे करतील बिझनेस, त्यांना पण मी हेच सांगेल की ह्या सगळ्यांना पण एक तुम्ही घेऊन चाला. कारण की कसं आहे, मी पण ज्यावेळी मार्केटिंगचा साठी मी बाहेर जातोय त्यावेळी मला पण कळते की अजून काही लोक जुन्या विचाराचे नाही त्यांना हे इन्फ्लुएन्सर कडनं मार्केटिंग करणं हे ऍक्च्युली पटतच नाही. तसं नसतं. कसं आहे, कालामानानं बदलायला लागते प्रत्येकाला. त्यामुळं हे काय आमचं मार्केटिंग करायचं म्हणून मी बोलत नाही, पण एक फॅक्ट आहे. कारण की आता कसं आहे, आताची रियालिटी कसं आहे, जे बघल ते मोबाईलवर स्क्रोल करायला की बाबा रील्स पडायला लागले, ते पडा, इथं चांगला आहे, तिथं चांगला आहे, असं मी म्हणू शकत नाही. सगळीकडे चांगलंच असतं. बट कसं आहे, ह्यांनी आपल्याला सपोर्ट दिलाय, त्यांनी पण आहे का नाही, त्यांचं पेज हे 1 फॉलोअर पासनं 100K फॉलोअर्स पर्यंतची त्यांची पण जर्नी आहे. एकदम डायरेक्टली असे फेक फॉलोअर्स असे नाही. त्यांनी पण कष्ट केलेला आहे, म्हणजे तुम्ही. त्यामुळं तुम्हाला पण सपोर्ट देऊन तुम्हाला पण वर आता आणायला पाहिजे सगळ्यांना, असं माझं म्हणणं आहे. कारण कष्ट आहे सगळ्यांचं यामध्ये. जसं आमचं आहे तसं तुमचं पण कष्ट आहे. ठीक आहे. आतापर्यंत एवढी जर्नी तुझी आहे, या पुढचा प्लॅन काय? माझा प्लॅन एकच आहे बघ, छोटं मोठं का असं ना, स्वतःच एक हॉटेल. कारण की शून्यातनं आपण सुरुवात केली, रोडवरनं सुरुवात केली. तुला आता सांगितलंच मी कशा काय दिवस काढलेत, काय नाही. पण फक्त माझं एक म्हणणं आहे की बाबा छोटं मोठं का असं ना, स्वतःचं हॉटेल व्हावं. आणि झाल्यानंतरची ती पहिली ऑफर असणार, पहिली 49 रुपये बिर्याणी देणारच. अरे वा, ठीक आहे. म्हणजे एक वेळे मर्यादित असेल ती ऑफर, बाकीच्या 49 सारखी नाही. क्वालिटी देणार, त्यात काही विषयच नाही. फक्त कसं आहे, एक वेळ मर्यादितपणे. बरं, हे नव्ह, तू शिकलास कुठं ऍक्च्युली बिर्याणी? शिकलास म्हणजे खरं सांगतो दादा, आजपर्यंत अंड्याची पोळी पण केल्या नाही. बाबा, एक मिनिट, मग पहिला तू सगळ्यात काय केलंस? सगळ्यात पहिला स्टार्टअप, खरं सांगतो, मला फूड लाईन मधलं एफ पण माहिती नाही. कारण की माझं ह्याच्याबरोबर कधी कनेक्शनच नव्हतं. मी रेडियमच्या शॉपमध्ये जॉबला वगैरे होतो, म्हणजे रेग्युलर जॉब वगैरे पार्ट टाइम मध्ये करायचे कॉलेज लाईफ मध्ये. तर फूड मध्ये माझा कधीच इंटरेस्ट पण नव्हता. बट कसं झालं, स्वतःच्या पप्पांनी स्वतः स्टॉल छोटा मोठा काढला. त्यावेळी पप्पा म्हणजे स्वतःच आहे तर कशाला उगाच दुसऱ्यांकडे जॉबला जाते, स्वतःच काय तर कर, लाईफ टाइम तुला बरं होईल ते. मग त्यामुळे मी हळूहळू सुरुवात केली. पप्पा मिसळ करून द्यायचं. एवढं पण सांगतो, मी अजूनपर्यंत स्वतःला कधी क्रेडिट दिलेलं नाही. आणि बिर्याणीचं पण तुम्हाला सांगतो, बिर्याणीच्या मागे खरा म्हणजे जे हात आहे तो माझ्या आईचा आणि माझ्या बहिणीचा आहे. त्यांनी मला भरपूर सपोर्ट केलाय. ती करत असतात, मी पण आता शिकायला लागलोय बिर्याणी. खरं जेवढे पण स्टार्टर आहेत, म्हणजे एका बिर्याणीवर असा बिझनेस होऊ शकतो असं नाही. त्यामुळे मी अपडेट काय ना तर काय करत जातो. इव्हन तू पहिला 65 पहिला रेड चिकन 65 चालू केलं, मग त्यानंतर फ्लेवर्स केले. फ्लेवर पण युट्यूबवर बघून. युट्यूबवर बघून. मला कसं आहे, चिकन 65 मध्ये पण एवढा नॉलेज नव्हतं, म्हणजे अंदाज नव्हताच की बाबा काय नाही. माझे एक फ्रेंडचे काका आहेत, त्यांनी मला जरा सपोर्ट केला. त्यानंतर आपले अनेक दुसरे मित्र वगैरे आहेत, म्हणजे पिंटूदा वगैरे, रमेश मुलानी, म्हणजे भरपूर जण आहेत आपले. तुझा पहिला ज्यावेळी तो 65 खाल्ला त्यावेळी तू कुणाला दिलतास? माझा भाऊ आलेला. माझा एक भाऊ आहे, मला त्याचं रिएक्शन काय होतं? रिएक्शन म्हणजे हाय चांगलं. त्याने अर्धा किलो घेऊन गेलेला, अर्धा किलो, आणि तो अर्धा किलो घेऊन गेला. त्याने एक सपोर्ट केलाय मला, म्हणजे येत असतोय मला, अजून पण सपोर्ट करतोय, नाही. त्यानं अर्धा किलो घेऊन गेला तेव्हा. अरे, मग तिथनं 65 पासून कोणते तुझे चालू झाले? 65 नंतर भरपूर डिश चालू केल्या मी, म्हणजे अजून कोल्हापुरात अपडेट मध्ये नाहीत कुठं. 65 नंतर तुला पटणार नाही, चिकन क्रिस्पी, थाय चिकन क्रिस्पी, थाय गार्लिक, इव्हन थाय पण खूप छान आहे, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर कसं आहे, पर्सनली ते मला आवडले. जसं आयफोनला अपडेट असते तसं आयडीच्या शॉपवर पण अपडेट असते. मी ग्रीन चटणी पण तू परवा ट्राय केला, ग्रीन चटणी पण काहीतरी डिफरंट आहे. त्यानंतर आपलं मी वेगवेगळ्या प्रकारमध्ये काय ना तर काय करत असतो. आता पण आहे माझ्या डोक्यात, ज्यावेळी हॉटेल होईल त्यावेळी पण भरपूर डिश असे डोक्यात आहेत, तर अजून मी काढलेले नाहीत. आणि कॉफी होत्या रे, कॉफी ही लगेच होत्या, आणि ती पेपरात असू दे, आणि कॉफी शिवाय बिझनेस नाही. तेच की, कॉम्पिटिशनला पाहिजेत माणसं, त्याशिवाय मजा नाही. ठीक आहे, आता हाच प्रश्न होता ऍक्च्युली पुढचा, की कॉम्पिटिशनला खूप मोठी लोक आहेत, मग तू ते कसं मॅनेज करणार, किंवा आता कसं करतोस? कसं आहे, कॉम्पिटिशन
ही बिझनेसमध्ये असायलाच पाहिजे. एक म्हणजे कॉम्पिटिशन आहे म्हटल्यानंतर क्वालिटी इम्पॉर्टंट असते. बरोबर. जिथं क्वालिटी चांगली आहे तिथं कस्टमर डोळे झाकून जाते. भले बाबा आपले फूडची जी क्वांटिटी आहे ती जरी कमी असेल तरी माझं कसं आहे तुला माहितच आहे. 6:30ला चालू करते आणि 9-9:30ला सपते. सगळे म्हणतात आयडिया बंद करते. त्याच्या मागे रिझन हे मला माहिती आहे सोड. बरोबर. बट कसं आहे मी क्वालिटी मेंटेन ठेवली. त्यामुळं माझं लवकर पण तो एरिया पण असा आहे की एक 9-9:30च्या दरम्यान शक्यतो. त्यामुळेच मी एक बाबा आता सगळ्यांची म्हणजे एकच आहे की एवढं चांगलं फूड केलंयस अरे बाबा तू एक लोकेशन चेंज कर. बरोबर. इन्शाल्लाह करायचं आहेच. बट कसं आहे एक असते सगळ्या माझं काय ना काय गोष्टी. नाही ठीक आहे, हे आता तुझं होईल पण ज्यावेळी हॉटेल होईल त्यावेळी तरी सुट्टी नॉट असणार. इव्हन सकाळपासून आम्ही येऊ शकतो. हो नक्की. ठीक आहे, काय हरकत नाही. आता पुढचा एक प्रश्न म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही आता बिर्याणी खातोय, काही ठिकाणी आमचं पोट लगेच भरते. मग तू सोडा वापरतोस? सोडा वगैरे काही वापरत नाही आपण. सोडा किंवा इव्हन हे पण वापरतात ना टेस्टिंग पावडर. तसलं काही नसतं. आपल्या बिर्याणीमध्ये सगळे घरगुती मसाले आहेत. इथपर्यंत रेखानं पण व्हिडिओ केलेला ॲडीच्या बिर्याणीचं हे काय सिक्रेट रेसिपी काय. सिक्रेट रेसिपी रेखा म्हणजे छोट्या ना, छोट्या रेखा म्हणताना मला ते कळतंय. किराणी स्टोरीने पण युट्यूबवर व्हिडिओ केलेला. त्यामध्ये पण माझी पूर्ण रेसिपी दाखवली. कसं असते हातगुण असतोय. बरोबर. माझ्या चिकन 65 पण माझं म्हणजे म्हणतात का नाही ते कला आहे बाबा, प्रत्येकाला भेटत असते. बरोबर. तसा हातगुण आहे तो. घरातली जे करते सगळं होममेडच आहे. बरोबर. त्यामध्ये काय असते बाहेरच्या अशी गोष्टी आहेत का असं नाही, सगळं स्वतः. कारण लई जण करतात तसे, कारण लवकर पोट भरायला नाही तसं या सगळ्या गोष्टी. मध्ये पण मी बऱ्याच ठिकाणी असं गेलतो, आता नावं घेत नाही मी तशी, पण लगेच 2 घासात लगेच पोट जाम. नाही रे ती मजा नाही रे. आता तू माझी बिर्याणी खातेस तुला सांगण्याची गरज नाही. एक घास खाल्ल्यानंतर समाधान वाटायला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. भले मी कमी करत असेल बट पुढच्या कस्टमर एक सॅटिस्फाईड पाहिजे बाबा चांगली दिलास काय. बरोबर. ठीक आहे, तुझं एक हॉटेल आहे, तू दिवसभर असतोस, कधी जरा फॅमिलीला घेऊन जायचं झालं तर तू कुठल्या हॉटेलला जातोस? आता तर सध्या जात असतोय, हास्य आहेत हॉटेल, नाहीच नाही. कारण कसं आहे बिझनेस माझा फूडचाच असल्यामुळे मला प्रत्येक हॉटेलला जाऊन व्हिजिट करायला लागते की बाबा तिथलं फूड कसं काय, तिथं काय तर नवीन शिकायला भेटते काय आपल्याला, या सगळ्या गोष्टी असतात. जात असतोय असं. जेवढे मोठे हॉटेल असतील माझं एक ड्रीम आहे, तुला सांगितलं मी की बाबा जसं पुढचं बघून आज ना उद्या आपलं पण असं घ्यावं ही एक इच्छापूर्ती होती, तसं माझं पण आहे. म्हणून मी मोठमोठे हॉटेल व्हिजिट करत असते. म्हणजे ऑलमोस्ट कोल्हापुरातले भरपूर हॉटेल खाऊन आलोय मी. फॅमिलीला पण घेऊन गेले, स्वतः पण माझ्या फ्रेंड्स बरोबर पण जास्तीत जास्त जात असते मी. त्यामुळे काय वादच नाही. फक्त हा नाव घेणार नाही, कारण एकाचं नाव घेतलं की बाकीची बोलते. होय नाही कसं आहे सगळे आपल्या कोल्हापुरात आपलेच आहेत. सगळे आपलेच आणि कोल्हापुरात सगळी कष्टच करायला लागले. कुणाला नाव बाद नाव असं मी सांगू शकत नाही, कारण की सगळी कष्टानं. आणि हॉटेल लाईन धंदा हा मला विचारा की काय त्याला म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय कष्ट करायला लागते मला माहिती आहे. असं नाही की बाबा संध्याकाळी जाऊन मी 3 तास फक्त काम करायला लागले. त्याला सकाळी उठल्यापासून सगळ्या गोष्टी असतात आणि त्यात बिर्याणीला खूप वेळ लागतो. हे खूप वेळ लागतो, कमीत कमी 3, 3.5, 2.5 तास जातात. बरोबर, तेवढे जातात. तर हा होता आपला क्वेश्चन आन्सर राऊंड ॲडी सोबत. तर अजून जर कोणी गेला नसाल ॲडीकडे त्याचे 65 खायला, थाय खायला किंवा बिर्याणी खायला, तर तुम्ही नक्की जावा. इव्हन मी ॲडीला म्हणतो, तू आपल्या व्ह्युअर्सना काय सांगशील? माझं तर म्हणणं येऊन एकदा व्हिजिट करा तुम्ही. काय कमी जास्त असलं तरी मला सांगा, कारण की माझं काय हॉटेल मॅनेजमेंट वगैरे झालेलं नाही आणि मी पण असं छोटा मोठा बिझनेसमॅन आहे, असं काही एवढा मोठा नाही अजून. एक दिवस इन्शाल्लाह होईल तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे. सो एकदा येऊन व्हिजिट करा आपल्या शॉपला आणि दादाच्या युट्यूबच्या चॅनलला सगळ्यात पहिला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन वगैरे काय काय असते ते सगळं दाबा. आणि दादाचं इंस्टाग्रामला पेज पण आहे, कोल्हापुरी ब्लॉगर म्हणून, त्याला पण फॉलो करा. आता म्हणतील मी तुला सांगितलंय. नाही हे सगळं मी स्वतःहून बोललोय, असं नाही. दादा पॉडकास्ट करायला लागलाय आणि माझं हे ऍक्च्युली माझं फर्स्ट टाइम आहे पॉडकास्ट करणं. जर काय चुकलं असेल तर समजून घ्या. नवीन काय तर ट्राय करावलंय आपण लोकांवर. उगाच ते बाकीचे ब्लॉग सारखं आपण हे काय करत नाही, कारण ह्यात ऍक्च्युली आपल्याला ओनर कसा आहे हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवालोय. सो खूप छान वाटलं बोलून. मला पण चांगलं वाटलं आणि मी तर येणार आहे आज संध्याकाळी थाय खायला. तुम्ही पण या. थँक्यू सर.